ही रापणीची होडी उंडल, मोय आणि आंब्याच्या लाकडापासून बनवली. उंडलीच्या लाकडाला नॅचरली प्लास्टिसिटी असून ते तापवल्यानंतर लोखंडासारखं होडीच्या आकारात वळवता येतं. कोणतीही मोटर न वापरता 20-25 रापणकार लाकडी तरमांवर फ्रिक्शन कमी करण्यासाठी काजूचं तेल लावून हमावणी देत होडी समुद्रात ढकलतात. जाळ्याचे एक टोक किनाऱ्यावर ठेवून त्यातले 10 मासेमार होडी वलवत समुद्रात जातात. आयनाच्या सालीचा रस तांब्याच्या हांड्यात शिजवून काढलेल्या आगळात बुडवलेली ही जाळी सुद्धा नैसर्गिकच. जाळे मारून दुसरे टोक घेऊन होडी किनाऱ्यावर वाट बघणाऱ्या रापणकरांकडे येते. जाळ्यात मासा मिळेल, घरात कालवण शिजेल या आशेने माझा पारंपरिक मासेमार रापण उडतो. इतकी मेहनत करूनही जाळ्यात पहिल्यासारखा मासा नाही, कारण खोल समुद्रात जाऊन ट्रॉलर्सवाल्यांनी माशांना अंड्यांसकट मारून दिले. मासेमारी त्यांचा बिझनेस झालाय, पण रापण आमचं जगणं होतं.